बातमी बारामतीमधून बारामतीची पोटनिवडणूक जाहीर होताच वातावरण हे तापू लागलेलं आहे। पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत हे दिले गेले आहेत। ओबीसी धनगर समाज निवडणुकीमध्ये उतरणार असल्याच्या चर्चा आहेत। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही असा सूर ओबीसी धनगर कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलाय। आम्ही नामांतरण झालं तर आम्ही त्याच्यावर विचार करू, पण जर त्यांनी तसा नाही आम्हाला रिस्पॉन्स दिला तर आम्ही निवडणूक ही 100% लढवणार आहोत। आयुर्वेद महाविद्यालयाला आणि रुग्णालयाला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव देण्यात आलं, त्याबद्दल आमची कोणाची हरकत नाही। परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय ह्याचं जे महाराष्ट्र शासनाच्या साईटवर देखील हेच नाव असताना त्यांनी त्या GR मध्ये छेडखानी केली आणि ह्याचा एक निषेध मोर्चा म्हणून बारामतीमध्ये काढला होता। आणि त्याच वेळेस आम्ही हे नमूद केलं होतं, इशारा दिला होता की बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ दिली जाणार नाही। तर त्यासाठी त्यांनी हा GR तत्काळ सुधारित करावा किंवा स्वतंत्र GR काढावा आणि 2 मार्चचा GR त्यांनी रद्द करावा। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेत। नवनाथ, खरं तर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होईल अशी चर्चा होती, मात्र धनगर आणि ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। काय अन्य कारण आहेत? केवळ रुग्णालयाला नाव दिलं हे एकमेव कारण आहे की अन्य काही कारण आहेत? जगदीश, केंद्रीय निवडणूक आयोगाने कालच पत्रकार परिषद घेऊन 5 राज्यासह महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरीचे पोटनिवडणूक जे आहे ते जाहीर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। खऱ्या अर्थाने बारामतीची पोटनिवडणूक जाहीर होतात बारामतीतील राजकीय वातावरण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने याचं कारण तसंच आहे। 9 मार्चला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालयामध्ये निषेध मोर्चा काढलेला होता। खऱ्या अर्थाने या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्न असलेले सर्वोपचार रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयाला वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने दिवंगत अजित पवार यांचं नाव दिलेलं होतं आणि त्यामुळेच तर ओबीसी आणि धनगर समाज आक्रमक झालेला आहे आणि ही बिनविरोध निवडणूक नको, आम्ही ही निवडणुकीमध्ये उतरू अशी भूमिका घेतलेली आहे। नवनाथ, तुम्ही असेच जोडलेले राहा।